चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर 52 साली जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळच्या जगातल्या अमेरिका, युरोप सगळीकडच्या वर्तमानपत्रांनी असं म्हटलं की कसलाच भारताचं काय स्वातंत्र्य काय खरं नाही हो, स्वातंत्र्य पूर्ण कार्यान्वित व्हायच्या आतच फाळणी झालेली आहे। ती पहिली फाळणी म्हणून त्याला फर्स्ट पार्टिशन म्हणायचे आणि अजून चिकार पार्टिशन होतील, हा देश काही एकत्र राहणार नाही। म्हणून बाल्कनायझेशन ऑफ इंडिया हा शब्द प्रयोग युरोपातल्या सगळ्या कॉमेंटेटर्सनी, सगळ्या वर्तमानपत्रांनी, अमेरिकेतल्या बड्या विचारवंतांनी वापरला। बाल्कनायझेशन म्हणजे युगोस्लावियाचे जे देश आहेत, युगोस्लावियामध्ये जे 7-8 बोस्निया, सर्बिया, मॉन्टेनिग्रो हे जे आहेत, हे सगळी बाल्कन स्टेट्स होती। ती 1920 नंतर युगोस्लाविया म्हणून एकत्र झाली। टिटोनी त्यांना सामर्थ्य दिलं, युगोस्लाविया नावाचा देश उभा राहिला, त्याला स्टेटस मिळालं, त्याला पॉवर मिळाली, त्याला युनायटेड नेशन्स मध्ये स्थान मिळालं आणि टिटो काय म्हणतात त्याला महत्व प्राप्त झालं। आणि म्हणून नॉन अलाइनमेंट मुवमेंटची स्थापना ही टिटो, नासर आणि नेहरू यांनी केली। पार्श्वभूमी काय होती की बाल्कनायझेशन असलेली बाल्कनाइज स्टेट जी होती त्यातनं युगोस्लाविया निर्माण झाला। बरोबर त्याच्या उलट भारताचं होईल, भारत बाल्कनाइज होईल, म्हणजे भारतातनं अनेक राज्य निर्माण होतील। पहिलं तर झालंच आहे पाकिस्तान, त्याच्यामुळे इतरही होतील अशी ही भाकीतं तिकडे करण्यात आली। ही पार्श्वभूमी पंडित नेहरूंना फेस करत होती। त्यामुळे पंडित नेहरू की आता आनंदनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक लोकांच्यावरती प्रेशर असं होतं की आपल्याला जर बाल्कनाइज होऊन द्यायचा नसेल देश तर आपल्याला सेंटर स्ट्रॉंग पाहिजे आणि मग त्यातनं सेंटर स्ट्रॉंग असण्याची संकल्पना अधिक जोरात वापरली गेली, पुढे आली। त्यात काही कोणाची कॉन्स्पिरसी होती असं नाही, परिस्थितीचा काय म्हणतात जोर हा अशा प्रकारचा होता। दुसरा भाग त्याच्यामध्ये असा होता ह्या बाल्कनायझेशनच्या संबंधातला की आपलं बाल्कनायझेशन व्हावं अशी इच्छा कोणाची होती तर एक प्रकारे ब्रिटिशांची सुद्धा होती। आपल्याला कोणाला लक्षात येत नाही कारण त्याची चर्चा फारशी होत नाही, परंतु ज्या वेळेला स्वातंत्र्य द्यायचा म्हणूया आपण, तर द्यायचा नाही पण स्वातंत्र्य अंमलात आणण्याचा प्रसंग आला त्यावेळेला 1945च्या युद्धानंतर ते 47 पर्यंत ब्रिटनमध्ये एक मोठा प्रवाह होता आणि ते वर्तमानपत्रात लिहित असत की आपण काही भारत जिंकलेला नाहीये, इंग्रज काही इकडे सैन्य घेऊन आले आणि त्यांनी भारत जिंकला आणि राणीचं राज्य प्रस्थापित केलं असं झालेलं नाहीये। इथे 565 पेक्षा जास्त संस्थानं होती, 565चा आकडा मानतात सर्वसाधारणपणे। तर आपण असं करूया, आपल्या लोकांनी काय केलंय, आपण ते अमुक एक संस्थान बरखास्त केलं, तमुक एक संस्थान बरखास्त केलं, झाशीचं बरखास्त केलं, ते झाशी राणीला काढून टाकलं, इकडे पेशवाईच्या वरचा झेंडा उतरवला, हे सगळं आपण केलंय। आपण त्या राज्यांना परत सुपूर्द करूया, म्हणजे मग भारताचा कुठे प्रश्न आला, भारत आहे कुठे, ही संस्थानं होती 565, त्यांच्याकडनं ती सत्ता आपल्याकडे आली आणि 1874 मध्ये आपण ते भारत म्हणून त्याला घोषित, म्हणून त्याला ब्रिटिश इंडिया असंच म्हणतो। तो जो होता तो ब्रिटिश इंडिया होता। तर ब्रिटिश इंडिया जो आहे तो आपण 1874 साली अधिकृतपणे व्हिक्टोरिया राणींनी प्रस्थापित केला ईस्ट इंडिया कंपनीकडनं हातात आल्यानंतर। तेव्हा आता काही भारताला स्वातंत्र्य, आपण त्याचा प्रश्न नाही, आपण त्या राज्यांना नाही त्या संस्थानांना तो परत करूया, ही चर्चा होती। ह्या पार्श्वभूमीवरती असा विचार इकडे पसरला की आपल्याला हे अशा पद्धतीने धोका आहे। तर त्यावेळेला सुद्धा त्रावणकोर कोचीन असेल की गोव्याने तर सांगितलंच होतं आम्ही येणारच नाही तुमच्याकडे, हैदराबाद म्हणत होता आम्ही तुमच्याकडे येणार नाही, जुनागड, हे सगळे यायला तयार नव्हते भारतामध्ये, काश्मीरचं तर आपण पाहतोच आहे। त्यामुळे असं सगळं डिव्हायडेड वर्ल्ड असताना, म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंट डिव्हायडेड असताना, आता प्रत्यक्षात इंडियन सबकॉन्टिनेंट मधला सगळाच भाग ब्रिटिश इंडियाचा एक प्रकारे भाग होता, अगदी एडन पासून ते श्रीलंकेपर्यंत, म्यानमार, ब्रह्मदेश सगळं, नेपाळ। त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की आपले जुने सिनेमे किंवा कादंबऱ्या आहेत त्याच्यात रंगून वगैरे कॉमन भारतात आहे। जुन्या सगळ्या कादंबऱ्यांमधली पात्र, शरदचंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांमधली पात्र रंगूनला जातात। आपल्याकडच्या लोकमान्य टिळकांना अटक्यात ठेवलं कुठे तर बंडालेला, म्हणजे कुठे, ब्रह्मदेशात। सुभाषचंद्र बोसांना कुठे ठेवलं, बंडालेला, म्हणजे ब्रह्मदेशात। तो ब्रह्मदेश सगळं एकच ब्रिटिश इंडिया होता आणि ही चर्चा सुरू झाली की इंडिया नव्हताच, हे सगळा होता हा ब्रिटिश इंडिया होता। आता फाळणी झालेली आहे, आता जो आहे तो अजून बाल्कनाइज करायचा असा त्यांचा मात्र पुढे अधिकृत डाव सुरू झाला। त्याच्यामध्ये CIA होती आणि ह्याचा खूप काय म्हणतात उल्लेख प्रत्यक्ष 1968 मध्ये विल्यम रॉजर्स म्हणून जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते अमेरिकेचे, त्यांनी असं जवळ म्हणून दाखवलं की आपल्याला करता येईल। हे कसं करता येईल, कशावर करता येईल, तर 1967च्या निवडणुकीमध्ये तोपर्यंतची काँग्रेसची एक युनिफॉर्म सत्ता देशभर होती, ती 1967च्या निवडणुकीत खिळखिळी झाली। एकूण 8 राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि ठिकठिकाणी प्रादेशिक पक्ष आले। पहिल्यांदा 67 साली तमिळनाडूमध्ये द्रमुक राज्यावर आला, बंगालमध्ये CPM आलं नाही, परंतु CPMच्या एक स्थानिक पक्ष तयार झाले, बंगला काँग्रेस आणि CPMचं एकत्र राज्य आलं। त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ बंगाल ही एक प्रकारे स्वतंत्र
बंगालचा पक्ष असल्यासारखीच झाली. तेव्हा असं वातावरण निर्माण झालं की आता DMK आहे, तिकडे CPM बंगाल आहे किंवा ठिकठिकाणी आहेत. आता आपल्याला इथे घुसखोरी करून म्हणजे डावपेचांचं राजकारण करून भारताच्या अनेक फाळण्या करता येतील असं वातावरण तयार झालं. लगेच तसं होतं असं नाही, परंतु तसा प्रयत्न सुरू झाल्यामुळे आपलं सेंटर स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे हे सगळे ज्या फुटीर प्रवृत्ती आहेत त्यांना आटोक्यात ठेवता येईल असा विचार पुढे आला. त्या विचारातनं आपलं सेंटर अधिकाधिक स्ट्रॉंग होत गेलं आणि त्या पार्श्वभूमीवरती 1969च्या सुमाराला इंदिरा गांधींनी त्यांनी जर PMOचा उल्लेख केला ते PMO स्ट्रॉंग करायला सुरुवात केली PN अक्षरच्या सल्ल्यावरनं. आणि मग तो एक इंडिपेंडंट स्ट्रॉंग PMO अँड स्ट्रॉंग सेंटर याची एक प्रक्रिया आपल्याला सुरू झालेली दिसते. परंतु म्हणजे तो डाव संपला असं नाही CIAचा. आता तर तो डाव अधिक वेगळ्या पद्धतीने सुरू झालाय. आता ज्या 2014चा त्यांनी रेफरन्स केला त्या 2014 बद्दल साधी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो, एकदम साधी, जी तुम्हाला सहज लक्षात येईल. 2009 मध्ये काँग्रेसला जागा, मी काँग्रेसचा उल्लेख करतोय काँग्रेसच्या व्यासपीठावर आहे म्हणून नाही, पण आपल्याला आकडेवारी लक्षात राहते. मुख्य पक्ष काँग्रेस आहे BJPच्या विरोधात म्हणून 206 जागा होत्या. 2009 मध्ये काँग्रेसला 206 जागा होत्या. 5 वर्ष अगोदर म्हणजे 2004 मध्ये काँग्रेसला किती जागा होत्या? 145. म्हणजे 2004च्या 145चा 5 वर्षात आकडा 206 पर्यंत गेला. आता हाच प्रवाह जर पुढे राहिला तर त्यांना 2014 मध्ये जे मोदी आले त्या वर्षी काँग्रेसला 250 जागा किमान मिळू शकल्या असत्या. आणि जर 250 जागा मिळू शकल्या असत्या तर जवळजवळ ती मेजॉरिटी त्याकडे इतर मित्रपक्ष सुद्धा आहेत. म्हणजे काँग्रेस पुन्हा सत्तेत 2014 मध्ये मोठ्या प्रमाणात आली असती. हे चित्र 2009 मध्ये दिसायला लागलं. त्यावेळेला त्यांना 206 जागा मिळाल्या. तेव्हा गेम सुरू झाले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 2014 मध्ये यांच्या सीटा वाढता कामा नयेत. हे गेम कोणी केले? आणि 2014 मध्ये काय झालं? 206च्या एकदम 44 म्हणजे 145, 206 आणि एकदम 44. कोणाचा विश्वास बसेल याच्यावर? म्हणजे माझा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. हा 206चा आकडा 44 हा काही केवळ जनमताने आला नाही. असंतोष होता की नाही होता, नाराजी होती की नाही होती, काँग्रेसच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकारबद्दल सुद्धा नाराजी होती की नाही होती, पण म्हणून तो 206 वरनं 44 पर्यंत जाईल अशी नाराजी नव्हती. 44 वर आल्यावर त्यांना विरोधी पक्षाचं स्थान सुद्धा मिळालं नाही. 206 वरनं त्यांना खाली उतरवल्याशिवाय आपल्याला इथे नीट डावपेच करता येणार नाहीत हे समजून वागणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये एक होती CIA. आणि त्या CIAच्या संस्थेत बरोबर दुसरी संस्था होती महत्वाची म्हणजे मोसाद इस्रायल. ह्या दोघांनी मिळून असं ठरवलं होतं की भारतामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, हस्तक्षेपच करायला जागा उरणार नाही. जर काँग्रेस सारखं किंवा काँग्रेसच्या व्यतिरिक्त पण काँग्रेसच्या आघाडीचं असं एक स्टेबल गव्हर्नमेंट जर भारतात तयार झालं तर आपल्याला आपले धोरणं राबवता येणार नाहीत, मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स किंवा अन्यची. म्हणजे आपल्याला अनुकूल असं सरकार तिथे आलं तर ठीक आहे, मग ते आपल्या ताब्यात राहील. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? मेजॉरिटी पाहिजे दुसऱ्या पक्षाला, पण ती काँग्रेस प्रणित सरकारची नको. काँग्रेस प्रणित सरकारनी हे सगळं आतापर्यंत स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ते प्रोटेक्ट करतील. त्यामुळे आपल्याला मान्यता देणारं सरकार, मग ते मेजॉरिटी असो किंवा कोणी असो, ते ठेवलं तरी हरकत नाही, असलं तरी हरकत नाही. या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि मोसादनी संपूर्ण एक स्ट्रक्चर तयार केलं. आपण मोसादला अंडर एस्टिमेट करता कामा नाही, याचा अर्थ ओव्हर एस्टिमेट पण करता कामा नाही. म्हणजे तेच सगळं असं नाही, पण ते एक महत्वाची संस्था आहे ती. आणि त्यांनी बारकाईने डेटा बनवले सगळ्या राज्यांचे, सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे, आपल्या देशातल्या डिटेल कॉन्स्टिट्युएन्सीचे डेटा हा सगळा जास्तीत जास्त CIA आणि मोसादकडे आहे. याचं एक छोटं उदाहरण देतो जे तुमच्या परिचयाचं आहे. ते म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2016-17 साली मुख्यतः पिगाससचा प्रश्न आला. पिगासस म्हणजे काय? पिगासस म्हणजे एक इस्रायलची कंपनी आणि एजन्सी आहे. ती कंपनी काय करते? ती सगळा डेटा तयार करते, संपूर्ण डेटा. आता जो तुमचा फोन आहे, तुम्हाला मध्ये बातमी तुम्ही वाचली असेल की इस्रायलनी पेजर मार्फत बॉम्ब उडवले. 14 ठिकाणी माणसं मेली त्याच्यात. 14 ठिकाणी त्यांनी पेजर कंट्रोल करून बॉम्ब उडवले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, म्हणजे ते पेपरात छापूनच येते, कित्येक ठिकाणी पेपरात बातम्या आहेत की आपल्याकडच्या त्या रश्मी शुक्लांवरती सुद्धा तो आरोप आहे की त्या सगळ्यांचे फोन टॅप करतात. आता हे फोन टॅप करण्याचं यंत्र पूर्वीपासून आहे, अगदी इंग्रजांच्या काळात सुद्धा होतं, पण त्यावेळेला